नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सखी आणि कान्हा गाडीमध्ये फिरायला गेलेले असतात. आता सखी कानाला म्हणत असते की तू मला काहीतरी सांगणार होतास आणि आता सांग लवकर. आता तू तर माझ्याकडे कॉन्व्हर्सेशन करायला हवं, माझ्याकडे बघायला हवं. तू काय करत आहे हे बघ ना. आपण लॉंग ड्राईव्हला चाललो आहे, मस्तपैकी फोटो काढूच, मजा करू. आणि असा चेहरा घेऊन तू बसला आहे, असं काय करतो आहेस तू? तेव्हा कान्हा म्हणतो, तुमच्याकडे जर बघितलं तर पुढे आपला ॲक्सिडेंट होईल असं सखीला सांगत असतो. इकडे मात्र तेजस्विनी घरात एकटीच असते. आता दरवाजा वाजतो तेव्हा तेजस्विनी दरवाजा उघडायला जाते, तर आता मनस्विनी घरात आलेली असते. ती हर्षदाला खूप आवाज देते, हर्षदा हर्षदा, पण त्यानंतर हर्षदा येते आणि ती काहीच करत नाही, उलटं तेजस्विनीला पकडून राहते. आता हर्षदा जर मनस्विनीच्या प्लॅनमध्ये सामील असते आणि मग आता इथे मनस्विनीने तेजस्विनीचा हात पकडलेला असतो आणि आता घरात घुसलेली असते. इकडे मात्र सखीला वाटत असतं की कानाने मला काहीतरी सांगावं, पण काना म्हणतो की अगं मॅडम बघा ना, आपण पुढे जर नाही बघितलं मी तर आपला ॲक्सिडेंट होईल आणि मग काय होईल तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा सखी म्हणते, ठीक आहे, निदान गाणे तरी ऐकू. आता मात्र येथे कान्हाची आणि सखीची गाडी बंद पडलेली असते, दोघेही खाली उतरतात. तेव्हा मात्र सखी म्हणते, हे कसं फिल्मी स्टाईलसारखं झालेलं आहे ना, बघ ना कान्हा. जेव्हा हिरो हिरोईन फिरायला जातात आणि त्यांची अचानक रस्त्यामध्ये गाडी बंद पडते आणि एक माणूस येतो त्यांची, तो खूप चांगला असतो, त्यांची मदत करतो, त्यांना त्याच्या घरी घेऊन जातो आणि मग तिथे कपडे वगैरे देतो जुनी, आणि मग बंडी आणि लुगडं, आणि मग इथे कान्हा म्हणतो, तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका जास्तच बघता आहे, कारण की त्यांचं बाबतीत असंच झालं होतं, पण आपल्या बाबतीत नाही होणार. तेव्हा मात्र आता कानाला सखी म्हणत असे, अरे माझे काही फोटो, किती छान वातावरण आहे, माझे काही फोटोज इथं काढ. तेव्हा काना म्हणतो, इथे गाडीतून धूर निघत आहे, गाडी बंद पडली आहे, कसं घरी जायचं ते कळत नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की माझे फोटो काढा. बघा ना सखी मॅडम, आपण जेव्हा गाडीत बसलो तेव्हा गाणंही असं लागलं की धोका आहे धोका, आणि आता बघा ना गाडीही बंद पडली. मला ना खूप वाईट काहीतरी होणार आहे असं वाटत आहे. तेव्हा सखी म्हणते की काहीही विचार करतो आहेस तू काना, असं काही होणार नाही आहे, नको इतका विचार करूस तू. आता मात्र सखीला तितक्यात तेथे गोळा दिसतो बर्फाचा. तेव्हा सखी म्हणते, बघ ना काना, तिकडे बर्फाचा गोळा आहे. आता इकडे मनस्विनी मस्त खुर्चीवर बसते आणि इंजेक्शन भरत असते. आता तेजस्विनीला बेशुद्ध करण्यासाठी तिचा प्लॅन चालू असतो आणि ती सांगत असते की अगं, मी तर इथून एक दिवसच झाला जाऊन, लगेच माझा फोटो वगैरे सगळं खाली काढून टाकला आणि मग तुम्ही मला घाबरायला विसरलात का? मला घाबरायची बंद झालं का? इथे तेजस्विनी म्हणते की नको असं करू, मी एकच दिवस झाला आहे माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवला आहे. तेव्हा आता मात्र इथे मनस्विनीने तेव्हा मनस्विनीला ती म्हणत असते की तू खूप या घरात आली, मला घरातून बाहेर काढलंस, माझा फोटो हा खाली ठेवला आणि या घरातला जो माझा पॉवर होता, रुबाब होता, तो सगळा माझ्याकडून हिरावून घेतला. हे सगळं तू केलंस ना. तेव्हा आता मात्र तेजस्विनी तिच्याकडे रडत रडत खूप म्हणत असते, अगं मनस्विनी असं करू नकोस, नको ना कुठे. आणि मग आता इथे तिला हर्षदा पकडते आणि जोरजोरात लगेच इथे तेजस्विनीला इंजेक्शन देतात. मात्र आता कान्हा म्हणत असतो की तुमच्या आईने जे खूप खायला दिलेलं आहे ना गाडीमध्ये, ते खा, तो बर्फाचा गोळा नको, आत्ताच तुम्ही बरं झालं आहे. पण येथे सखी ऐकत नाही. सखी म्हणते, अरे हा बर्फाचा गोळा किती छान आहे, रस्त्यावरचं काही खाण्यामध्ये मजा असते, वेगळीच असते. आता मात्र सखी तिकडे बर्फाचा गोळा खायला जाते आणि मग इथे कान्हाही तिच्या मागे जातो. पण इकडे मनस्विनीने मोठं कटकारस्थान केलेलं असतं. आता मात्र येथे तेजस्विनीला इंजेक्शन दिलेलं असतं आणि हर्षदाही त्या प्लॅनमध्ये सामील असते. आता इथे मात्र मनस्विनी म्हणत असे, आता मला तुला खूप लांब पाठवायचं आहे, जेणेकरून तू तिथून कधीच येऊ शकत नाही आहे, त्यासाठीच मी इथे आलेली आहे आणि बघ आता ते काम मी कसं पटकन करते. आता मात्र इकडे सखी बर्फाचा गोळा घेतलेला असतो. कान्हा म्हणतो, अरे हे काय सखी मॅडम, हे कशाला? आता सखी कान्हासाठीही एक बर्फाचा गोळा घेते आणि दोघेही बर्फाचा गोळा खात असतात. आता येथे काही लोक तिथं उभे असतात, ते सखीकडे पाहत असतात. तेव्हा सखी म्हणते, अरे कान्हा बघ ना, ते लोक कसे पाहत आहे माझ्याकडे, आणि जर ते लोकांनी मला जर किडनॅप केलं तर. आणि मग इथे कान्हा म्हणतो की मॅडम त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, आणि त्यांनी जर माझी छेडछाड केली तर तू कान्हा त्यांना काहीच करणार नाहीस का? कान्हा म्हणतो, सखी मॅडम असं बोलू नका, मी तर त्यांचं थोबाड. आणि मग कान्हा शांत होतो आणि मग सखी म्हणते की बर्फाचा गोळा दोघेही एकत्र मिळून तिथे खात असतात.
तेव्हा सखीने त्या कानाला सांगितलेलं असतं, "ही लोकं खूप केव्हाचे वाईट नजरेने बघत आहे म्हणून आणि तू आता काहीच करणार नाहीस का त्यांना?" तेव्हा काना म्हणतो, "जाऊ दे ना सखी मॅडम, त्यांनी आपल्याला काही केलं तर नाही ना, मग त्यासाठी." आणि मग तो पैसे द्यायला जातो, काना पैसे द्यायला जातो गोळ्याचे. तितक्यात सखीही तिथून गायब असते. काना म्हणतो, "सुखी मॅडम कुठे गेल्या?" आता इकडे तेजस्विनीचे हात बांधलेले असतात. तिला जंगलात घेऊन आलेली असते आणि तिच्यासारखी साडी घालून तिच्यासमोर उभी असते. आता तेजस्विनीचे हात बांधलेले असतात आणि मग तिला सांगत असते, की "तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं, माझी प्रॉपर्टी, माझा रुबा सगळं घेतलं. त्यासाठी येथे मनस्विनी तेजस्विनीच्या तोंडात मारते आणि तिचं थोबाड फोडते आणि मग आता मनस्वी म्हणते, "कितीही ओरडलीस ना, तुला वाचवण्यासाठी इथे कोणीच येणार नाही. एक पक्षीसुद्धा येणार नाही." आणि तिच्या सटसट तोंडात ठेवून देते. कारण की ती म्हणते, की "माझी जागा घेतलीस, माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं. त्यासाठी हे सगळे तुझ्या चपराक आहे ही. आणि मग आता तुला या इथून कोणीच वाचू शकणार नाही. तुला या दरीत आता मी लोटून देणार आहे." आणि मग इथे मनस्विनीने तेजस्विनीचं तोंड फोडलेलं असतं आणि मग तिला तिथून त्या दरीतून लोटून देणार असते. तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते, "सोड मला इथून." आता पुढील भागामध्ये तेजस्विनीने सखीला फोन केलेला असतो आणि सखीला सगळं सांगितलेलं असतं, की मनस्विनीने मला इथून नेलेलं आहे आणि बांधून टाकलेलं आहे. आता पुढील भागामध्ये नेमकी सखी आणि कान्हा तेजस्विनीला पुन्हा वाचवू शकतील का? ते वेळेवर तिथे पोहोचतील का? कारण की मनस्विनी खूपच डेंजर असते आणि आता ती नेमकं काय करणार असते? आता खरंच त्या या दरीत लोटल्याच्या नंतर तेजस्विनी या सगळ्या संकटातून वाचू शकेल का? आता इथे कान्हा आणि सखीला येईपर्यंत हिने या दरीमध्ये तेजस्विनीला लोटून दिलेलं असतं आणि खोल दरीमध्ये आता तेजस्विनी कोसळलेली असते आणि सखी तिथं पोहोचलेली असते. आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे. कान्हा खरंच तेजस्विनीला वाचवू शकेल का?